दिसते का मी? नाही. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कसे आहे सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर मी आता बाजारातून आलेली आहे. त्याच्यानंतर आज रविवार असते, आमच्याकडे बाजार असतो. तर मी काही शॉपिंग केलेली आहे. माझ्या बहिणीचं पुढच्या वेळेस लग्न आहे ना, तर काही साड्या गिड्या घेतलेल्या आहेत. आईराचे कपडे पण अजून घ्यायची बाकी आहे, ते नंतर घेणार आहे मी. केले आहेत माझ्या पुतण्या, माझी पुतणी आणि लगे अंकिता. हाय करा सगळे जण. तर असं आहे. तर इकडे दाखवत नाही मी, काही चांगलं नाही माझ्या. हां, तर चला आता. तर मी जेव्हा घरी आले ना, तर तुम्हाला मी घरातला पसारा दाखवते. माझ्या घरामध्ये आवाज खूप मोठा आहे लेकरांचा. सरक समजत आता आहे ना, लेकरांचा खूप मोठा आवाज येत होता, त्याच्यामुळं मी ना व्हॉइस बंद केलेली आहे. आणि बाजारातून आलेली आहे, तर घरी खूप मोठे असे कामं पडलेले होते. त्याच्यामुळं आता मला कामं पण करण्यात घरातली. आणि कसं असते, आपण बाहेरचे गेलो ना, तर घरी आलो, घरातले असे कामं जर दिसले ना, तर इतकं लो फील होते ना, तर खूपच. तर बघू शकता लेकरांनी किती धिंगाणा करून ठेवलेला आहे घरामध्ये. तर असंच आहे. तर आता माझं सगळं स्टोरेज नसल्यामुळे माझ्या घरामध्ये तर सांगूच नका, असे खूप कामं पण जास्तीत जास्त पडत आहेत. तर असं आहे. ठीक आहे, करते मी आता पटापट. आता कसं आहे, लेकरांचे पेपर सुरू आहेत, त्याच्यामुळं मी लेकरांना काही सांगू पण शकत नाही कामं करा म्हणून घरातले. नाहीतर त्याच्यामुळं जर जरा जाऊ द्या, कामाचं काही नाही एवढं. तर चला आता मी पटापट. सगळं आवरायचं आहे मला पसारा. पण आता कधी मग टाईम भेटेल की नाही तेव्हाच आवरणार आहे मी. टाईम कधी भेटेल मला माहीत नाही. सध्या माझ्या मागे खूप मोठे कामं आहेत, त्याच्यामुळं मॅनेज नाही होऊ लागले कोणत्या गोष्टी. यांची सानोडी आहे. तर असं आहे. तर कसं आहे माहिती आहे का, आता उन्हाळा सुरू झालेला आहे ना, तर आता घरातले कामं पण काढणं आहेत मला. आणि उन्हाळी वाळवण पण करायचं आहे. तर टाईम मॅनेज नाही होऊ लागलेला आहे. तर त्याच्यामुळं तेच सांगणार होते तुम्हाला मी. आणि जे कपडे पडले ते कपड्याच्या घड्या करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण खूप कपड्यांचा पसारा पडलेला असतो. आणि लेकरं माहिती आहे का, एखादी वस्तू सापडण्यासाठी पूर्ण कपड्यांचा गंज असते ना, ते एक कपडा काढायसाठी पूर्ण कपडे काढतात बाहेर. त्याच्यामुळं पुन्हा मला घड्या काढायचं असं आहे. तर असो. तर त्याच्यानंतर आता भांडी घेतलेले आहेत, बाहेर नेलेले आहेत. पहिले झाडून करत आहे. आणि संध्याकाळ पण झालेली आहे. आता घराचा पसारा तर आवराच लागेल ना. तर असं आहे. आता कसं असते, आपलं सगळं वाटते, सगळं करा, सगळं व्यवस्थित करा. आपण कसं असते, डोक्यात काहीतरी सुरू राहते आपल्या, म्हणजे वेगळं टेन्शन असतं आणि हे वेगळं टेन्शन असतं. त्याच्यामुळं मग ते टाईम काही असं मॅनेज होत नाही. आणि आपण जे करतो का नाही, त्याला पण तसं वेळ भेटत नाही करायसाठी. असं एक होतं कधी कधी. पण असं जर मॅनेजमेंट असली ना सगळ्या गोष्टीची, की नाही हे करायचं आहे, हे व्यवस्थित, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. पण असं बी असते. तर असो. तर आता झाडून घेत आहे काढून. तर मी ना आता भांडे बाहेर नेलेले आहेत. आता मला भांडे पण घासायचे आहेत. आणि त्याच्यानंतर पटकन स्वयंपाक पण करणं आहे. आणि एक व्हिडिओ होता मी टाकलेला याच्यामध्ये, तर तो खूप मोठा आहे व्हिडिओ, त्याच्याबद्दल सॉरी, कारण खूप मोठा आहे. आणि एका व्यक्तीची कमेंट पण आली होती मला, की त्या व्हिडिओमध्ये तुमचे 3 व्हिडिओ झाले असते. बरोबर आहे त्यांचं पण, कारण ते माझं ना एक असं रुटीनचं टाकलेलं होतं मी ते. आणि मला खूप त्यातलं म्हणजे खूप कट करायचं होतं, पण ते टाकण्यात आलं, खूप मोठा झाला त्याच्यावर. सॉरी, एवढा बी नाही पाहिजे, कारण इतका वेळ कोणाकडे नसते पाहायसाठी. तुम्ही एवढाच व्हिडिओ पाहता, त्याच्याबद्दल खूप धन्यवाद, थँक्यू. तर असं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मी आता म्हणजे व्हिडिओ टाकायचे म्हणायचे, पण एवढा पण नाही की त्यांना लोक बोर होऊ शकतात. तर माझा तो व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे. तर असं आहे. ठीक आहे. आता मला काही माहीतच नव्हतं की अजून काही भांडे असतील घासायचे. तर हे पण भांडे होते कुठं ठेवलेले लेकरानं, तर मुलींनी ते आणून दिले. तर आता ठीक आहे. आता मी आता इथे नाही, पहिले पाणी मारून घेते. पण माझं कसं आहे माहिती आहे का, भांडे जेव्हा घासते मी पहिले पूर्ण भांडे ना स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेत असते. म्हणजे जे काही खरकटं जे काय असेल ना, एका भांड्यामध्ये सगळं जमा करते मी सगळं ते. आणि त्याच्यानंतर ते पाणी बाहेर फेकून देते. आणि त्याच्यानंतर भांडे घासते. असं करते मी, म्हणजे तिथं सांडत नाही असं खरकटं जे असेल ते. फक्त एवढं आहे की ते आपण भांडे घासतो ना, तेच साबणाचं समजा तेच राहतं, ते एवढंच असते. ते स्वच्छ करून राहिलेली आहे मी इथे.
माझं कसं असते माहिती आहे का, संध्याकाळ झाली तेव्हा मी बाहेर आहे ना पाणी शिपडत असते, म्हणजे खूप छान वाटतं पाणी टाकलं तेव्हा, म्हणजे गारवा पण राहतो त्याच्यामुळं. तर मी आज बाजारात गेले होते बाहेर, म्हणजे तर माझे काही कामं झाले नव्हते त्याच्यामुळं. तर आता मी बाहेर इथे पाणी टाकत आहे, तेवढंच छान वाटतं. तर असं आहे, ठीक आहे. आणि बाहेर पाणी मारलं ना तर एक अशी पॉझिटिव्हिटी येते आहे त्याच्यामुळं. कसं आहे, माझा ट्रायफॉड आहे म्हणून तर व्हिडिओ काढणं होतात. एक गोष्ट खरी आहे, नाही तर किती फरिता होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कसं राहते, मोबाईल जर कोणी पकडायला बी नसलं ना तर एकट्या बाईचं खूपच फरिता होते, कारण तिला ते सगळंच गोष्टी ॲडजस्ट करावं लागतात. म्हणजे मोबाईल पण पकडा, ट्रायफॉडमध्ये लावा, आणि ते कधी बंद करायचं किंवा कधी सुरू करायचं ते पण एक उठबसच करावं लागतं. ते एक म्हणायचं कामं सुरू असताना असं राहतं. तर ठीक आहे, चालतच असते म्हणायचं. काहीतरी सक्सेस भेटण्यासाठी आपल्याला बी स्ट्रगल करावंच लागते, असं असते. तर झालेले सगळे कामं माझे. तर आता गेट बंद करून घेतलेलं आहे. जे आता राहायचं काही जे पाणी असेल ना ते लगेच मी सगळं बाहेर काढून घेते. चला, सगळे कामं झालेले आहेत माझे. भांडे पण झालेले आहेत घासणं, आणि एवढे मला भांडे पडले होते घासायला. तर चला, आता सगळे कामं झाले. आता मी पटापट पहिले फ्रेश होते, पहिले आंघोळ करून घेते, तेव्हा मला चांगलं वाटतं. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे जे कामं असतील ना, स्वयंपाक करायचे ते करून घेते. तर असं आहे, ठीक आहे. तर असं आहे. तर आता कामं करून बघा माझा अवतार कसं झालेला आहे. ते प्रत्येकांचं असते म्हणायचं. आता आपल्या बायकांचं कसं राहतं, कामं तर करावं लागतील ना घरातली. आपण आजारी पडो तर काही पण हो, पण घरातले कामं काही सुटत नाही असं आहेच. पण असू द्या, जाऊ द्या आता. तर ठीक आहे, मी आता पहिले आंघोळ करते आणि नंतर मग त्याच्यानंतर स्वयंपाक करते. चला, व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.